हर हर महादेव, जय मल्हार. जय मल्हार. आता आपलं शेगुडचं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण निघालेलो आहे लिमगाव दावडीला आणि 160 किलोमीटरचं डिस्टन्स आहे आणि त्याच्याकरता 4 तास गुगल मॅपवरती दाखवते. रोड सिमेंटचं बांधणं चालू आहे, मध्ये काम चालू आहे, त्यामुळे अचानक एक पॅच येतोय, त्यामुळे स्पीड कमी करावा लागतोय, त्यामुळे बहुतेक 4 तास दाखवत असेल, नाही तर किलोमीटर कमी आहे. बघू शकतो डायरेक्ट काम चालू आहे सगळीकडे. आणि खड्डे एकदम तलावासारखेच झालेले आहेत. कुळ धरण लेफ्ट साइडला आहे, खांडवी आणि भोसे राईट साइडला. आपल्याला सरळच जायचंय. हो साहेब, एवढा मोठा टन नसतो मारायचा. एसटी त्याला पूर्ण ब्लॉक होती, थोडं हळूहळू त्याने बाहेर येऊन राहायला पाहिजे होतं बघायला, न बघताच डायरेक्ट आला. एखादा स्पीड मध्ये येऊन गेला असतं पूर्ण. पूर्ण रोडलाच काम चालू आहे. रात्रीचं तर आलंय अवघड आहे. डायव्हर्जनचं बोर्ड पण बघू शकता, नुसतं एक पत्रावरती एरो करून ठेवलंय. रात्रीच्या वेळेस या रस्त्याने मी तर म्हणेन, सजेस्ट करेन की ट्रॅव्हल टाळा. आणि आमचं जी ट्रिक आहे पहिल्यापासून जी, की ज्या स्पॉटला जायचंय त्या स्पॉटला एक अगोदर तेच थोडं हॉटेल बघायचं. आता ज्या वेळेस आम्ही ज्योतिर्लिंग करत होतो त्यावेळेस आमचं टार्गेट एवढंच होतं की कुठल्याही मंदिरामध्ये जायचं तर पहाटे 4ला उठून उरकून मंदिरामध्ये 5ला हजर पाहिजे तुम्ही मंदिर उघडताना. त्यावेळेस कसं आहे की एक गर्दी कमी असते, दर्शनाला लाईन नसते आणि जे पुजारी असतात तिथले त्यांची पूजा अर्चा झाल्यानंतर एक प्रसन्न वातावरण ऑलरेडी निर्माण झालेलं असतं. त्या ह्याच्यामध्ये तुमचं दर्शन झालं तर त्याचे वाईब्सच वेगळे आहेत. त्यामुळे आम्ही हा नियम कटाक्षाने पाळतो की कुठल्याही देवस्थानाला जाताना सकाळी 5 वाजता आपण देवळामध्ये हजर पाहिजे, या हिशोबाने आपण करत असतो. आता आमचं 12वा खंडोबा जो आहे जेजुरीचा होणार आहे, तर त्यामध्ये आम्ही असा विचार केलाय की तिथे गेल्यानंतर आपण एक वारी पूर्ण झाल्यानंतर एक अभिषेक करावा. अभिषेकाकरता आमचं आता कॉन्टॅक्ट करणं चालू झालेलं आहे. त्यामध्ये आमचे राजी त्यांनी पण मदत केली, 1-2 कॉन्टॅक्ट नंबर दिले. आणि साई कोंढरे म्हणून आमचे दाजी आहेत, त्यांनी नंबर दिलाय. तर त्यांच्या कॉन्टॅक्टने आम्ही पुढं आता बोलणार चालणं करणार आहे आणि एकदा फिक्स झालं की मग अभिषेक वगैरे सगळं आपण व्यवस्थित तुम्हाला दाखवू. आता आपण निमगाव दावडीला पोहोचलेलो आहे. खंडोबाचं मंदिर समोरच दिसतंय, छान मंदिर आहे. फर्स्ट टाइमच आम्ही येतोय, पूर्ण चढ आहे आणि पायऱ्या पण आहेत वाटतं, उंचावरती बांधलेले. तर आपला 11वा खंडोबा.
हर हर महादेव, जय मल्हार. आता आपला 11वा खंडोबा निमगाव दावडीचा, हा निमगाव दावडी तर झालेलं आहे. आणि आता आपण इकडनं जेजुरीला निघालेलो आहे. आणि जेजुरी इकडनं जवळजवळ 130 किलोमीटर दाखवते आणि 3.5 तासाचं अंतर आहे. मध्ये आपल्याला आमचे रोड ट्रिपचे नेहमीचे रेग्युलर मेंबर माझे मामे भाऊ शुभम खैरे आणि यश खैरे हे मध्ये आपल्याला भेटणार आहेत. आणि उद्याच आपला अभिषेकाचं चाललंय, त्याकरता ते आपल्याला जॉईन करतायत. तर रोड ट्रिपचे आमचे परमनंट फिक्स मेंबर आहेत, त्यामुळे थोडंफार जाताना आमची दंगामस्ती असू शकते या व्हिडिओमध्ये. कारण की हा एकदम सायलेंट आणि धार्मिक व्हिडिओज आम्ही बनवत होतो. तसंही आम्हाला काही दुसऱ्या पापड ठिकाणी आम्ही काही फिरायला जातच नाही. वेळ मिळाला, ऑफिसच्या सुट्ट्या ऍडजस्ट झाल्या की फक्त मंदिर. आणि सगळे जे कोणी आमचे व्हिडिओ बघत असतील तर त्यांनाही आमचं हेच म्हणणं आहे की कुठल्याही अशा ठिकाणी उगाच वेळ आणि पैसे वाया घालवण्यापेक्षा एखाद्या चांगल्या मंदिरांना भेट द्या आणि रोज मंदिरात जात जा. आणि आमचे जर तुम्हाला व्हिडिओ आवडलेच असतील नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांबरोबर पण शेअर करा. आणि त्यांनाही हा संदेश पोहोचवा की सगळ्यांनी रोज देवळामध्ये जायला पाहिजे. आपण रोज जर आपल्या देवाची पूजा अर्चा नाही केली तर आज आपलं पुढचं भवितव्य काय आहे पुढच्या पिढीचं. तुम्ही एक जो आपला समाज आहे तो समाज आपण कसा टिकवणार. आता बऱ्यापैकी लोक इंस्टाग्राम किंवा युट्यूबच्या माध्यमातून रील बघून रील बनवायच्या नादाने का होईना पण त्या देवस्थानी जायला लागलेली यंग पिढी जाते. आणि तिकडून आल्यानंतर त्यांच्यामध्ये तो फरक जाणवतो की सोमवारी बघितलं तर आता आमच्या इकडे निगडीमध्ये एक शिव मंदिर आहे. माझा मामाचा मुलगा सांगत होता की आता त्या मंदिरामध्ये नेहमी गर्दी असते. आणि गर्दी ही वयस्कर लोकांची नसून तरुण मंडळींची असते. मग ते ऑफिसला जाणारे मुलं मुली असो, शाळा कॉलेजमध्ये शिकणारे मुलं मुली असो, तर सगळ्या एज ग्रुपची तरुण पिढी आज मंदिरामध्ये यायला लागलेली. आणि ते ऐकून खरंच आनंद वाटला की कुठंतरी आम्ही जे काय सुरू करतोय त्याला कुठेतरी आम्हाला यश प्राप्त होईल म्हणून. तर तुम्ही सगळ्यांनी पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं मी की प्रत्येकाने मंदिरात जायलाच पाहिजे. आणि कुठल्या मंदिरात कसं मंदिर चॉईस करायचं तेही सांगितलं होतं. कारण कसं आहे की प्रत्येकाचं कुलदैवत हे खंडोबा आहेच, काहींचं ज्योतिबा असेल, पण आपण कुलदैवताला वर्षातून एकदा जाऊ शकतो. नोकरी धंद्याने आपण मेन गावापासून त्या कुलदैवतापासून लांब राहायला गेलेलो असतो पोटा पाण्याच्या हिशोबाने. मग अशा वेळेस आपण जी पूजा करतो ती मानस पूजा असते, ती देवाला पोचत नाही असातला प्रकार नाही. पण जी खरा आशीर्वाद, जी खरी ऊर्जा तिकडे गेल्यानंतर मिळते की ते समाधान की हा बाबा मी माझ्या कुलदेवताच्या मंदिराला जाऊन आलो, यात्रेला जाऊन आलो. पण त्याच्या व्यतिरिक्त काय मग वर्षभर काय करायचं, वर्षातून एकदा कुलदेवताला जायचं, पुढं काय करायचं. तर मंदिरामध्ये जात जा. आणि काय मी एवढ्या वेळा सांगतोय पण तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला अनुभव आल्यानंतर म्हणाल की बाबा हा ही एक अशी 2 येडी निघाली होती आणि सांगत होती मंदिरात जा मंदिरात जा, पण चांगलंच सांगत होती आणि आम्ही फॉलो केलं आणि बरं वाटलं. तुमची प्रगती झाली तर आम्हाला पण आनंदच आहे. आम्ही काय फक्त निमित्त मात्र असू. आता खंडोबांची ही सेवा आमच्याकडनं करून घेण्याचा देवाचा विचार होता म्हणून आम्हाला ही बुद्धी सुचली आणि आता आम्ही त्यामुळे ही व्हिडिओ बनवतोय.
हा एपिसोड आता आपण इथेच थांबवतो आहे. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा की जेणेकरून आम्ही अपलोड केलेले लेटेस्ट व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. हर हर महादेव, जय मल्हार.